तुमचा पेपर आहे संहिता अध्ययन 1चा. BMSला जेव्हा तुम्ही एंटर केलं त्यानंतरचे फर्स्ट तुमची युनिव्हर्सिटी असणार आहे आणि फर्स्ट युनिव्हर्सिटीचा पेपर असणार आहे. काही जणांना थेरी लिहायची सवय नसते, परंतु एक्झाममध्ये 3 तास आपल्याला लिहावंच लागतं. मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, पहिल्यापासून माइंड प्रिपेअर ठेवायचंय की एक्झामचा जेव्हा कालावधी सुरू होईल तेव्हापासून तुम्हाला पुढचे 2.5 तास कंटिन्यू पेपर लिहायचाच. मग त्याच्यामध्ये पुढचा जो अर्धा तास असेल तो तुमचा MCQ साठी असेल. त्या पिरियडमध्ये MCQ सॉल्व्ह करताना खूप माइंड स्टेबल ठेवून MCQ सॉल्व्ह करा, कारण की MCQचे 20 मार्क तुमच्या हातात आहे आणि तुमच्या लेवलला खूप इझी क्वेश्चन्स विचारले जातात. तुम्ही 2 ते 3 वेळेस जरी MCQ वाचले तरी तुम्हाला त्याचे आन्सर्स येतील. ठीक आहे, फक्त माइंड स्टेबल असलं पाहिजे. एक्झाम हॉलमध्ये वेळेवर पोहोचा. हॉल तिकीट जे काही तुम्हाला गाईडलाईन्स दिलेले आहेत ते गाईडलाईन्स स्ट्रिक्टली फॉलो करा. ठीक आहे, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही पाणी बॉटल सोबत कॅरी करू शकता, फक्त त्याच्यावर कोणत्या प्रकारचं स्टिकर वगैरे नसलं पाहिजे. त्याचबरोबर दुपारचा पेपरचा कालावधी आहे, तर थोडंसं लाईट वेट जेवण करायचं, कारण की जास्त तुम्हाला सुस्ती पण येणार नाही. पुढचा पेपरही तुमचा व्यवस्थित जाईल. ठीक आहे, तुम्ही खूप सारा अभ्यास केलाय, जो काही तुम्ही वाचले त्यावर फक्त कॉन्फिडन्स असू द्या, ते तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये येणार आहे. मला येईल की नाही असा डाऊट स्वतःवर बिलकुल घेऊ नका. ओके, आजच्या रात्री म्हणजेच एक्झामच्या आदल्या दिवशी रिलॅक्स माइंडनी थोडंसं लवकर झोपा. सकाळी लवकर उठा, म्हणजे तुमचं सकाळचं एक रिव्हिजन व्यवस्थितरित्या त्या सिलेबसला बसणार. ठीक आहे, ज्यांनी श्लोक केलेत ते श्लोक पुन्हा पुन्हा रिवाइज करा. कारण की तुम्ही इतकी मेहनत करून 1 ते 1.5 वर्षापासून श्लोक करतायत आणि लास्ट मिनिट जर त्याचं रिव्हिजन नसेल तर तिथे मात्र तुम्हाला धोका भेटू शकतो श्लोककडून. त्यामुळे तुम्हाला श्लोक्स व्यवस्थित वाचायचे आहेत. ज्यांनी श्लोक नाही केले त्यांनी एक्सप्लेनेशन खूप छान केलं असेल याची मला नक्कीच खात्री आहे. आमच्या पूर्ण आयुर्वेदा मराठी टीमकडून तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट. पेपर छान लिहा आणि बी कॉन्फिडन्स. मला येते आणि मी लिहू शकेल हा तुमचा कॉन्फिडन्स असला पाहिजे.